एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावात एक आई आणि तिचा मुलगा राहत असतो। ते खूप गरीब असतात, तरी त्या मुलाची आई त्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करते। तो शाळेत रोज जात येत असतो आणि त्याच्या मित्रांना समजा जे त्यांच्या आईवडिलांनी नवीन ड्रेस नवीन शूज घेऊन दिले की ती आई त्या मुलाला एक काम मंजुरी करून सनी घेऊन देत असत। एक दिवस त्यांच्या शाळेत पालक मेळावा असतो आणि त्या कार्यक्रमाला सर्व मुलांचे पालक येतात आणि त्यावेळी या मुलाची आई सुद्धा येते। त्यावेळेस त्या मुलाची आई येते तर त्याचे मित्र त्या मुलाला चिडवतात, तुझी आई अशी, तुझ्या आईला कटोळा, तुझी आई आंधळी आहे। मग ते ऐकून त्या मुलाला खूप राग येतो आणि त्याची आई घरी आल्यानंतर तो मुलगा घरी जातो। घरी गेल्यावर तो मुलगा त्याच्या आईला डायरेक्ट शिव्या गाळ्या करतो आणि तो म्हणतो, तू शाळेत का आली, शाळेत आल्यामुळे तुझ्यामुळं माझा अपमान झाला असं तो म्हणतो। तर ती आई रात्रीच्या वेळी मुलगा झोपतो त्यावेळेस रात्रीच्या वेळी 9, 10, 11च्या नंतर ती अशी जागी असते। जागी असून एका कोपऱ्यात बसून अशी ढसाढसा रडते, कारण तिला वाटतंय मी रात्रंदिवस एकत्र करून याला शिकवण्याचा प्रयत्न करताय आणि हा मला असं म्हणतो तसं म्हणतो, पण ती त्याचा राग धरत नाही। मग दररोजच्या प्रमाणे त्याची शाळेत जातो। शाळेत जाता जाता मग तो शिकून खूप मोठा होतो आणि नंतर बाहेर कॉलेज करून तो एका कंपनी इंजिनियर बनतो आणि त्याचं पॅकेज वगैरे सर्व काही चांगलं असतं आणि मग त्याची आई खुश होती। पण त्यानंतर तो मोठा झाल्यावर पैसे हातले कामाला लागल्यावर त्यावेळी तो आईला विसरतो। त्याला वाटतं बरं झालं आईपासून आपण लांब आलो, कारण आपल्या आईमुळं आपला अपमान झाला, आपलं हे झालं ते झालं। त्यानंतर मग तो आईकडे कधीच जात नाही। नंतर मग काही दिवसानंतर नोकरी लागल्यानंतर तो लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर तो तिकडंच त्यांची बायको घर वगैरे घेतो आणि त्याचा परिवार बनवतो। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि नंतर मग एक दिवस असंच त्याची आई त्याला भेटण्यासाठी त्याच्या घराकडे जाते। त्याच्या आईला भेटायचं असतं तर ती डायरेक्ट त्याच्या घरी जाते शहरात आणि शहरात गेल्यावर त्याच्या आईला त्या मुलाची मुलगी येते आणि घराचा दरवाजा उघडते। दरवाजा उघडताच त्या आईचा चेहरा दिसतो आणि त्या आईला डोळा नसल्यामुळं ती मुलगी घाबरते आणि ती घरात पळते आणि पप्पाला आवाज देते। मग त्या आईचा मुलगा येतो आणि तो आल्यावर म्हणतो, कोण आहे तू? त्या आईला बघून सनी तो पण असा धावतो आणि काढून देतो। ते म्हणतो की तू कशाला आली, कोण आहे तू, असं तसं म्हणून। आणि नंतर मग ती तिथून निघून जाते। तिथून निघून गेल्यावर मग त्याच्या गावातल्या शाळेत माजी विद्यार्थी संमेलन असतं आणि मग त्या संमेलनात त्याला यावं लागतं। त्यावेळी जेव्हा तो गावात येतो, शाळेत जातो, शाळेत गेल्यावर तिथं कार्यक्रम वगैरे होतो। मग कार्यक्रम झाल्यानंतर मग ते आईच्या घराकडे जातो। घराकडे गेला असताना त्यावेळी त्याच्या आईचं घर लावलेलं असतं, त्याला कुलूप असते आणि ती कुलूप बघतो आणि तिथे शेजारी विचारतो, ह्या कुठं आहे, आई कुठं आहे, असं तसं विचारल्यानंतर मग ती शेजारची त्याच्या आईनं एका आजीकडे पत्र दिलेलं असतं आणि ते पत्र मग त्या आजीला त्या मुलाला द्यायला सांगितलं असतं आणि मग ती आजी त्या मुलाला ते पत्र देते आणि ते पत्र दिल्यानंतर मग त्या पत्रात लिहिलेलं असतं, बाळा मी तुला सोडून खूप लांब गेले आहे, मला माहीत होतं की तू शाळेत कार्यक्रमाला येणार आहे। मग असं खूप काही लिहिलेलं असतं आणि नंतर तो ते पत्र वाचतो आणि मग त्यावेळी त्याच्या आईनं त्या पत्रात लिहिलेलं असतं, तुला माझ्या डोळ्याचा माझा राग येत होता ना, माझा दिसण्याचा। मग त्यावेळी तो मुलगा वाचतो, खाली लिहिलेलं असतं, तुला सांगू का तू मला एकदा विचारलं होतं की तुझा डोळा असा का झालाय। मग त्या पत्रात असतं की लहानपणी तुझा अपघात झालेला असतो आणि त्या अपघातात तुझा डोळा गेलेला असतो, त्यामुळं तुझा एक डोळा नसल्यामुळं मी माझा डोळा तुला दिलेला असतो, त्यामुळं असं मी अशी झालेली आहे। मग त्यावेळेस तो मुलगा असा ढसाढसा रडतो, मग म्हणतो माझी आई कुठे, माझी आई कुठे। खाली लिहिलेलं असतं, आज मी तुला सोडून एवढी दूर गेले आहे की तुझ्या समोर कधीच येणार नाही। आणि तो रडतो आणि नंतर म्हणतो की माझी आई मला हवी, पण मग एकदा सोडून गेल्यावर ती काही परत येत नाही। त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत करा।